नमस्कार, जय मल्ला रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला कैरीचं पन्नं कसं तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। कैरीचं पन्नं तयार करण्यासाठी 2 मोठ्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही कैऱ्या मी कुकरला 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत तर गॅस बंद करून कुकर थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून कैरी शिजण्यासाठी ज्या आतमध्ये ठेवलेल्या होत्या त्या बाहेर काढत आहे। दोन्ही कैऱ्यांचा गर मी चाळणीमध्ये काढून घेत आहे। दोन्ही कैऱ्यांचा काढलेला गर मी चाळणीमध्ये गाळून घेत आहे। दोन्ही कैऱ्यांचा गर मी चाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे। हा गाळून घेतलेला गर कपाच्या सहाय्याने मोजला असता हा 1.5 कप झालेला आहे। गर आपण मोजून घेतलेला आहे तर आता पन्नं बनवायला सुरुवात करूया। पन्नं बनवण्यासाठी 1 कप ह्या मापाने 5 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता ह्या गरम पाण्यामध्ये 1 चमचा वेलची मी साखरेबरोबर दळून घेतलेली होती ती घालत आहे। आता ह्या गरम पाण्यामध्ये केशराचे धागे मी कापून घेतलेले आहेत ते घालत आहे। वेलची पावडर आणि केशराचे धागे या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। आता ह्या पाण्यामध्ये 1 कप साखर घालत आहे आणि साखर ह्या पाण्यामध्ये विरघळून घेत आहे। पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळल्यावर यामध्ये कैरीचा गर घालत आहे। आता हा कैरीचा गर या पाण्यामध्ये विस्करच्या सहाय्याने एकजीव करून घेत आहे। कैरीचा गर पाण्यामध्ये एकजीव झालेला आहे आणि ह्याची चव घेतली असता यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे म्हणून मी यामध्ये 5 चमचे साखर घालत आहे। तुम्ही पण तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि ह्या पन्न्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरलं तरी चालेल। 5 चमचे साखर घालून पन्नं नीट ढवळून घेत आहे। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहे तेही या पन्न्यामध्ये ढवळून घेत आहे। आपण हे पन्नं बनवताना गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे हे पन्नं फ्रीजमध्ये 1 आठवडा राहू शकतं। तयार झालेलं पन्नं फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। थंड झालेलं पन्नं ग्लासामध्ये ओतत आहे। थोडं पन्नं ग्लासमध्ये ओतल्यानंतर आता यामध्ये बर्फ घालत आहे। बर्फ घालून झाल्यानंतर पुन्हा मी पन्नं ओतत आहे। पन्नं मी दाटसर बनवलेलं आहे। जर तुम्हाला पन्नं पातळ बनवायचं असेल तर त्यामध्ये पाणी घालू शकता। उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं कैरीचं पन्नं तयार झालेलं आहे। आपणही ते करून पाहावं आणि माझ्या जय मल्ला रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं। तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।